ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ उद्या एकत्र येणार आहेत आणि उद्या त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये एक मेळावा होणार आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत। सर, अनेक दिवसापासून चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांनी एकत्र यावं। उद्या ते हिंदी भाषेच्या विषयावरून जो आदेश रद्द करण्यात आला त्या अनुषंगाने ते उद्या एकत्र येत आहेत, मेळावा घेत आहेत, याकडे कसे बघता? बघा, ते एकत्र येत असेल तर आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, पण हे सत्य आहे की महाराष्ट्रीयन लोकांची जी एक बुलंद आवाज होती, जे बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती शिवसेनेच्या मार्फत, कुठेतरी त्याला कमजोर करण्यासाठी ज्या प्रकारे शिवसेनेला फोडण्यात आली होती आणि 2 शिवसेना करण्यात आली होती, त्याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला तर ते भारतीय जनता पार्टीला झाला। त्यांना माहीत होतं की जोपर्यंत आपण शिवसेनेला आपण तोडणार फोडणार नाही तोपर्यंत आपल्याला सत्तेमध्ये येणं शक्य नाही आहे, म्हणून त्यांनी ते खेळ खेळलं। मग राष्ट्रवादीला फोडलं, एका प्रकारे मराठी लोकांना फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि ते कुर्सीवर जाऊन बसले। आता जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असेल तर ते मराठी लोकांमध्ये एक उत्साह आहे, ते स्वाभाविक आहे, कारण त्यांनी बघितलेले आहे एक काळ जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा होता तर मराठी माणसांची महाराष्ट्रीयन लोकांची काय ताकद होती ते कुठेतरी कमी पडली आणि आज आपल्याला जय महाराष्ट्रासोबत जय गुजरात ही आपल्याला बघावा मिळत आहे। आणि तसं बघितलं तर कुठे ना कुठे मराठी माणसाला हे ॲट द बॅक ऑफ द माइंड हे कळायला सुरुवात झाली होती की आपल्यावर कोणीतरी येऊन बसलेलं आहे, आमच्यावर कोणीतरी येऊन बसलेला आहे। तर चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं की राजनीतीमध्ये आज जे दोघं भावांचं मिलन होणार आहे, एका स्टेजवर येणार आहे, अनेक वर्षानंतर येणार आहे। मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मराठी माणसांना कुठेतरी एक नवीन दिशा दिसणार आहे हे दोघं भाव। पण मी जसं म्हटलो होतो की हे जे हिंदी भाषेचा विषय होता, मी 8 दिवस अगोदरच बोललो होतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस RSS हे दोघं भावांना एकत्र येऊ देणार नाही आणि त्यांचा जे मोर्चा होता त्या मोर्चाच्या अगोदरच ते आपला जे GR आहे ते विड्रॉ करतील। मी 8 दिवस अगोदरच मीडियासमोर मुंबईला दिलं होतं ते बाईट आणि तसंच झालं। पण हेही हुशार आहे, त्याने म्हटलं की ठीक आहे तुम्ही GR वापस घेतलं, आम्ही त्याचा जल्लोष करणार आहे। आता या दोघं भाव एकत्र आले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची शिवसेनेला बसणार आहे, कारण मराठी माणसांना भारतीय जनता पार्टी हे नको पाहिजे। त्यांना उद्धव ठाकरे चालतील, त्यांना राज ठाकरे चालतील, पण त्यांना भारतीय जनता पार्टी नको। तर एक मोठा पर्याय उभे राहणार आहे। बघू आता येणाऱ्या काही दिवसामध्ये काय त्याचं परिवर्तन होणार आहे। दोघं भाऊ एकत्र येत आहेत असं महाराष्ट्राच्या मनातील इच्छा होती, असं मागेही बोलले गेलं, तुम्ही त्याचं स्वागत करताय का? नाही, ठीक आहे, मला काय देणं घेणं आहे। आमची वेगळी पार्टी आहे, आमच्या राजनैतिक वैचारिक मतभेद आहे ते राहणार आहे, पण एक लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण बघितलं तर नक्की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजनीतीच्या दृष्टिकोनातून हे एक चांगली गोष्ट आहे की दोघं भाऊ एकत्र येत आहे। त्यांची दोघांची आयडियोलॉजी जे आहे ते सेम होती। शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी जी आहे ना ते वेगळी आहे। आणि जे उद्धव ठाकरे ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते ज्या प्रकारे त्यांनी काम केलं होतं, कुणाला त्यांच्या बाबतीत काही तक्रार नाही होती इसमें। आज जे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहे ते लोकांच्यासाठी नाही आहे। भ्रष्ट कारभार त्यांचा सुरू आहे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं ते काम करत आहे आणि हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। कशा प्रकारचे त्यांचे मंत्री वागत आहे, किती भ्रष्टाचार वाढलेला आहे हे सगळे लोक बघत आहे। आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करत असताना काही कारवाई करत नसेल, गप्प बसणार असेल तर कुठेतरी लोक जे आहे ना ते दुसरा पर्याय शोधतात आणि मला असं वाटतं की हे पर्याय महाराष्ट्रीयन लोकांसाठी चांगलं असणार आहे।
आपल्याच जिल्ह्याचे माजी खासदार आहेत ते चंद्रकांत खैरे, ते असं म्हटले की भाजपला वाटत नव्हतं की मनसे आणि उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं. त्यांना असं कधी आतून वाटत नव्हतं, पण वरून ते वेगळं बोलायचे. माझ्या या मताशी मी सहमत नाही आहे. बघा, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, मागच्या वेळी आपण बघितलं की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री त्यांनी केलं होतं. निवडणुकीच्या नंतर हे स्वाभाविक होतं की भारतीय जनता पार्टीने जास्त सीट्स जिंकले, त्यांचा मुख्यमंत्री होणारच होतं. पण त्यावेळीसुद्धा ज्या प्रकारे एकनाथ शिंदेच्या बॉडी लँग्वेज होतं, त्यांनी स्पष्टच करून टाकलं होतं की मला हे मान्य नाही आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला, मला पुन्हा त्या कुर्सीवर बसायचं आहे. आणि मग माहीत आहे आपला, ते साताऱ्याला गेले, आम्ही शेती करायला चाललं आहे. जेव्हा जेव्हा ते रागवतात किंवा त्यांना सरकारला मेसेज काही पाठवायचा, ते आपल्या शेतीत जातात. तसंच त्यांनी केलं होतं आणि त्यांची बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट होत होतं की ते खुश नाही आहे. आता देवेंद्र फडणवीसला हे माहीत पडलेलं आहे की हा माणूस खूप ॲम्बिशियस आहे. ते ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराला धोका देऊन ते येऊ शकतात माझ्याकडे, तर मलाही कधीही डिच्चू देऊ शकतात. आणि उद्या हे समीकरण जमलं असतं ना की एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार आणि दुसरे पक्ष सोबत येऊन भारतीय जनता पार्टीला डिच्चू दिले असते, तर त्यांना चेकमेट करण्यासाठी कुठेतरी मला असं वाटतं की यामध्ये भारतीय जनता पार्टीचाही एक हे आहे की तू जास्त हे करू नका, माझ्याकडे दुसरा पर्याय आहे, मी राज ठाकरेला आणि उद्धव ठाकरेलाही घेऊ शकतं. आता परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स काही राहिलेले नाही, आयडिओलॉजिकली पॉलिटिकली काही नाही, कोण कुणाच्याही सोबत जाऊ शकतं. म्हणजे असं ही भाजपचीच खेळ आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र आणण्याची. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेला चेकमेट करण्यासाठी की उद्या तुम्ही तुमचं जे ॲम्बिशन आहे, माझ्या कुर्सीवर तुमची जे नजर आहे, ते नजर तुम्ही याच्यावर ठेवू नका, नाहीतर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. आणि मला स्वतःला वाटतं की याचा मोठा फटका कोणाला बसणार आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसणार आहे. हे दोघं भाऊ एकत्र आले आणि खूप ताकदीने लढलं तर. परंतु आता जरी दोघे भाऊ एकत्र येत असले तरी महापालिकेच्या दृष्टीने पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी असा एक तिथे वाद तयार होईल. परंतु जर आपण महापालिकेचा विचार केला तर बहुसंख्य आज तरी मुंबईमध्ये हिंदी भाषिक लोक जास्त प्रमाणात दिसतात, बोलणारे आहेत, त्याचा भाजपालाच फायदा होईल का? की टोटली नॉन इश्यू आहे हे जे नॉन इश्यूला कसा इश्यू करण्यात आलेला आहे. मला मराठी येत नाही होते, पण मी आज तुमच्यासोबत मराठीमध्ये बोलतो ना, अभिमान आहे मला की मी मराठी शिकलो. तसंही म्हणजे या देशामध्ये आपण प्रांतवाद सुरू केलं, आपण या राज्याच्या लोकांनी आपल्या राज्यामध्ये यायचं म्हणजे ते काय होणार आहे, किती डिझास्ट्रस असणार आहे ते भारतासाठी. कोणत्याही भाषेचं लोक कुठेही जाऊ शकतात. म्हणजे आज इतके सारे महाराष्ट्रीयन लोक जे आहे ते दुबईमध्ये, गल्फमध्ये काम करत आहे. मग त्या कंट्रीजने सक्ती लावायची का की तुम्ही अरबी शिका, नाहीतर तुम्ही परत जा. हे महाराष्ट्रामध्ये का होतं आहे अशा प्रकारचे इश्यूज. आणि ज्या प्रकारे आपण रिॲक्ट करत आहे की लोकांना ऑफिसमध्ये बोलावून थपडा मारत आहे, दादागिरी करत आहे, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. मी शिकेल ना, मी मराठी शिकेल, मी हिंदी शिकेल, मी इंग्रजी शिकेल, मी जॅपनीज आणि चायनीज पण शिकेल. तुम्ही कोण आहे मला हे सांगण्यासाठी इसमे? पण जेव्हा मुद्दा आपल्याला काही भटकायचं असतं, हे मुद्दा कधी आला? जेव्हा विधानसभेचं अधिवेशन आलं. तर तुम्ही हे विचारणार आहे का लोकांना जाऊन की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या आता झालेली आहे? या 6 महिन्याचे जे आकडे आहे ना ते लाजवणारे आहे, सगळ्यांसाठी लाजवणारे आहे. पण कोणीही याच्या बाबतीत चर्चा करणार नाही, कोणी बोलणार नाही, तुम्ही मला विचारणार नाही, मी त्याचं उत्तर देणार नाही. मग मीडिया काय विचारणार की हिंदी पाहिजे का मराठी पाहिजे, दोघं भाऊ एकत्र येत आहे, याच्या बाबतीत काय करायचं आहे? हे मुद्दे नाही आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची हे ते म्हणून तुम्ही, पण हे मुद्दा आहे का की 2 भाऊ एकत्र येत आहे? आता राजनीतीमध्ये लोक आतात जातात, सगळं काही होतं उसमें, पण मुद्दा महत्त्वाचा काय आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या घडीला. नक्कीच हे होते एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं शिंदे गट म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेलाच फटका बसू शकतो आणि भाजपाला जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर कुठलाही धोका नाही असं त्यांच्या बोलण्यातून
त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.